नमस्कार. येत्या जुलैमध्ये झालेले AIPGT एक्झाममध्ये उत्तीर्ण झालेले डॉक्टर अक्षय चिनके आपल्यासोबत आलेले आहेत. तर ते आपल्याला काही गायडन्स करणार आहेत. तर त्यांच्यासोबत एक छोटीशी मुलाखत. सर, आपलं जो UGचं एज्युकेशन होतं ते कुठं आणि कसं झालंय? माझं जे काही UGचं हे आहे BMS UG ते CSMS आयुर्वेद महाविद्यालय कांचनवाडी औरंगाबाद इथून झालेलं आहे कंप्लीट. अच्छा सर, तुमचा UGचा अनुभव कसा होता? सिंपल म्हटलं तर UGचा अनुभवासाठी आता हे जे काय आमचं कॉलेज आहे CSMS आयुर्वेद महाविद्यालय हे जे PG प्रिपरेशनसाठी जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एकदम चांगले एन्व्हायरमेंट आहे. स्टाफ वगैरे खूप छान आहे, कॉलेज वगैरे चांगलं आहे आणि जे काय PGच्या प्रिपरेशनसाठी जी हे असते एक काय म्हणतात ते समोर आपल्याला गायडन्स जे आहे ते सर्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे भेटलं होतं आणि ते एन्व्हायरमेंटमुळेच एवढा चांगला परफॉर्मन्स किंवा हे करू शकलो. अच्छा, जसं तुम्ही म्हटलं की PG प्रिपरेशन, तुम्ही PG प्रिपरेशन कधी स्टार्ट केली होती? मी माझं PG प्रिपरेशन जे आहे हे फायनल इयर पासून चालू केलं होतं. फायनल इयरचा जो काय फाउंडेशन कोर्स असतो डॉक्टर अजित पाटील सरांचा, हा फाउंडेशन कोर्स मी जॉईन केला होता. म्हणजे 1 जानेवारी 2022ला जॉईन केला होता आणि 1 वर्षाचा तो फाउंडेशन कोर्स होता. मग फायनल इयरला पूर्ण तो फाउंडेशन कोर्स केला, त्यामध्ये व्यवस्थित तयारी केली होती. जसं होईल तसं कॉलेज करून प्लस जो काही वेळ भेटत त्या वेळेमध्ये अभ्यास केला होता. अच्छा, तर हा जो पूर्ण प्रिपरेशनचा पार्ट होता त्याच्यात सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट तुम्हाला कोणता वाटला? प्रिपरेशनच्या पूर्ण पार्टमध्ये काय आहे की जो काय हे आहे जे सिलेबस जो आहे AIPGTचा हा खूप जास्त आहे. फर्स्ट इयर पासून जे फायनल इयरचा एवढे सारे सब्जेक्ट असतील, संहिता असतील, हा पूर्ण सिलेबस मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे. टाइम मॅनेजमेंट असेल वगैरे हे आहे. मग त्यामध्ये मग चॅलेंजिंग काय येतं तर जेव्हा आपलं फायनल इयर होतं, रिझल्ट लागतो, इंटर्नशिप स्टार्ट होते, मग तिथे खरे चॅलेंज चालू होतं. मग त्यामध्ये सिव्हिल करता करता अभ्यास करणं, त्यानंतर PSC असेल किंवा PSC असं सर्वजण मॅनेज करतात. त्यानंतर कॉलेजची इंटर्नशिप करताना त्या इंटर्नशिप नंतर जो काय वेळ भेटतो त्या वेळामध्ये जो काय टाइम आहे तो कसा युटिलाइज करणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. त्यानंतर संहिताबद्दल कशा संहिता वाचायच्या, संहितेचे श्लोक कसे वाचायचे या इत्यादी गोष्टी थोड्याशा चॅलेंजिंग असतात, टाइम मॅनेजमेंट वगैरे. अच्छा, जसं तुम्ही टाइम मॅनेजमेंट सांगितलं आता, तर तुमचा स्टडी प्लॅन काय होता किंवा स्ट्रॅटेजी काय होती? स्ट्रॅटेजीमध्ये आता म्हणायचं तर जे हे आहे आपलं, माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मला जास्त फायदा देणारी स्ट्रॅटेजी जी आहे ती आहे डिस्कशन. अच्छा, सगळ्यात जास्त जे हे झालं, आता समजा मी जर 8 तास अभ्यास करत असेल तर 8 तास अभ्यासापैकी 5 तास जे होतं ते डिस्कशन करायचं. म्हणून डिस्कशन ही एक प्रकारे स्ट्रॅटेजीच होती माझी. डिस्कशन असेल, रिव्हिजन असतील, टाइम मॅनेजमेंट इत्यादी गोष्टी ज्या आहेत ना. आता जर आपण एक्झाम म्हटली तर विषय येतो बुक्सचा, तर तुम्ही कोणकोणते बुक्स वापरले होते? बुक्ससाठी जे सुश्रुत संहिता आहे, सुश्रुत संहितेसाठी अनंतराम शर्मा यांची सुश्रुत संहिता वापरली होती. त्यानंतर चरकसाठी विजय काळे यांची चरक संहिता पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा वापर केला होता. आणि जे आपलं वाग्भट आहे यासाठी काही विशेष अशी संहिता यूज केली नव्हती. जे यान पल्लेवारचं बुक आहे तेच फक्त यूज केलं होतं आणि बाकी मग जे काय अजित पाटील सरांचे जे काय क्लासेसच्या नोट्स आहेत त्याचाच यूज केला होता जास्तीत जास्त. अच्छा, ओव्हरऑल सिंपल सांगितलं गेलं तर तुम्ही संहितावर जास्त भर दिला होता. संहितावर. बरं, आता जसं तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा यूज चालू आहे, तर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण यूज केले होते का? ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये फाउंडेशन कोर्स सरांचा केला होता, अजित पाटील सरांचा. पण ते सध्या ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणून त्यांच्याकडे फायनल इयर पासूनच फाउंडेशन कोर्स ऑनलाईनच जॉईन केला होता. नंतर जी काही इंटर्नशिप बॅच आहे ती सुद्धा अजित पाटील सरांची जॉईन केली होती. ओके, आता प्रिपरेशन करताना तुम्हाला काही डिफिकल्टीज आल्या असेल तर मग ते तुम्ही कसे ओव्हरकम केले? आता प्रिपरेशन करताना काय डिफिकल्टी येतात, सहसा जे विद्यार्थी असतात त्यांना संहिता मॅनेज कसं करायचं हे थोडंसं अवघड जातं. संहिता मॅनेज करणं असेल, सिव्हिल प्लस PGचा अभ्यास असेल, समजा जे फायनल इयरचे विद्यार्थी असेल त्यांचा UTचा अभ्यास असेल, तसेच PGचा अभ्यास, हे थोडंसं गोष्टी मॅनेज करणं अवघड जातं. मग आता समजा हे आहे आपलं संहिता मॅनेज कशा करायचं हे थोडीशी डिफिकल्टीज असते. खूप जणांच्या मनात असतं की संहिता मॅनेज कसं करायचं. तर संहिताचा जो काही पोर्शन आहे, जे काही 120 क्वेश्चन असतात त्या 120 क्वेश्चन पैकी मोर दॅन 50% क्वेश्चन जे असतात हे संहिता पोर्शन वरून येत असतात. समजा आता 2023ला आम्हाला जे आहेत ते चरक सुश्रुत वाग्भट यामधून जवळपास 64 क्वेश्चन 60 क्वेश्चनच्या वरती क्वेश्चन आले होते. मग
संहिता मॅनेज कसे करायचं ही एक थोडीशी डिफिकल्टी नाही म्हणता येणार, पण थोडंसं अवघड असते. मग यासाठी काय करायचं, समजा जे काय संहिता असतील, जे काय समजा 15 दिवसाच्या पिरियडच्या गॅपमध्ये सर हे करायचे, आमचे एक्झाम घ्यायचे. मग त्या एक्झामचे 15 दिवस जे आहेत ते समजा 5-5-5 असे डिवाइड करायचे. 5 दिवस हे करायचे. ते आता 5 दिवस, पहिल्या 5 दिवसामध्ये काय करायचं, संहितेचे जे काय संहितेचा पोर्शन असेल तर पर्टिक्युलर सिलेबसचा, त्याच्यामध्ये संहितेचे ऑडिओ व्यवस्थित ऐकून घ्यायचे व्यवस्थित. जे काय लेक्चर ऑडिओ लेक्चर सरांचे अवेलेबल असतात त्या अध्यायाचे, मग त्या अध्यायाचे व्यवस्थित ऑडिओ लेक्चर ऐकून घ्यायचे. हे झाल्यानंतर दुसरं काय की पहिल्या 5 दिवसामध्ये समजा हे केलं आणि तेच कन्सिडर करायची की ते आपली पहिली रीडिंग झाली, म्हणजे पहिली रीडिंग झाली. त्यानंतर दुसरं काय करायचं की पहिल्या 5 दिवसामध्ये आपण हे केलं, दुसऱ्या 5 दिवसामध्ये काय करायचं, ज्या संहितेचे ऑडिओ आपण ऐकले ते समजा एखाद्या अध्यायाचे ऑडिओ आपण ऐकले, सुश्रुत निदान पहिला अध्याय, वाचवा निदानचे अध्यायाचे ऑडिओ ऐकले, त्या ऑडिओ ऐकल्यानंतर जे दुसरे 5 दिवस आहेत, दुसरा स्लॉट, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. जे काय अध्याय असतात ते संहितेतून व्यवस्थित वाचून घ्यायचं. आणि आता जे शेवटचे 3 जो 5 दिवसाचा स्लॉट आहे तिसरा, त्याच्यामध्ये काय करायचं, त्याला रिव्हिजन स्लॉट म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय करायचं की जे आपल्या नोट्स आहेत क्लासच्या, समजा सुश्रुत निदान जे अध्याय आहेत त्याचे तुम्ही ऑडिओ ऐकले, त्यानंतर ते संहितेतून वाचलं, त्यानंतर जे नोट्स आहेत नोट्समधून वाचायचं. मग आता हे झालं की आपण हा केला. मग काय होतं, आता संहिता मॅनेज कसं करायचं की जे आता शेवटपर्यंत तर संहितेमधून रिव्हिजन करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून आपल्या जे काही नोट्स आहेत नोट्सलाच परिपूर्ण करायचा प्रयत्न करायचा. जे आपण ऑडिओ वगैरे ऐकतो ते नोट्सला परिपूर्ण करायचा प्रयत्न करायचा. मग नोट्स कशा परिपूर्ण करायच्या, आपण एकदा ऑडिओ ऐकले, त्यानंतर संहितेतून वाचलं, आणि त्यानंतर एकदा नोट्स वाचला. मग नोट्स आणि संहितेतून वाचलेले असतं तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की या अध्यायामध्ये संहितेमध्ये हा पॉईंट आहे. समजा सरांच्या नोट्स मध्ये हा पर्टिक्युलर मुद्दा नाहीये, किंवा आपल्याला वाटतं की हा मुद्दा आपण नोट्स मध्ये ऍड करणं गरजेचं आहे. मग असे जे काही मुद्दे येतात ते काय करायचे, आपल्याला जे महत्वाचे वाटतात ते तिकडे लिहायचे. आता काही ते श्लोक महत्वाचे असतात, मग ते श्लोक सुद्धा काय करायचे की समजा तिकडे नसतील तर ते श्लोक तिकडे ऍड करून टाकायचे. म्हणजे असं करायचं की ज्या नोट्स ज्या आहेत क्लासच्या, त्या क्लासच्या नोट्सला परिपूर्ण करायच्या. ऑलरेडी तर असतातच, पण त्यांना अजून जास्त परिपूर्ण, म्हणजे आपल्याला काही रिग्रेट राहू नये की बाबा आपण संहितेचा वापर केला नाही. म्हणजे एक प्रकारे आपण संहितेला काय करायचं की शेवटचे जे 3 महिने असतील, 4 महिने असतील, संहिता थोड्या अवॉइड करायच्या, कारण संहितेतून रिव्हिजन करणं थोडंसं अवघड होतं. आणि आपण जे आहेत इतके दिवस समजा एका अध्यायाचं नोट्स अशा पद्धतीने तयार केल्या, संहितेतले मुद्दे तिकडे ऍड केले. मग जे नोट्स जे आहेत परिपूर्ण केल्या की ज्यामध्ये आपल्याला नंतर संहितेची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने नोट्स परिपूर्ण करायच्या. आणि नोट्स परिपूर्ण केल्यानंतर मग संहितेला थोडंसं अवॉइड करायचं. आता तुम्ही जसं म्हटले की असं समजा की तुमची एका टॉपिक वरती 3 वेळेस रिव्हिजन होते, म्हणजे एकदा संहितेतून तुम्ही वाचणार, त्याच्यानंतर नोट्स किंवा ऑडिओ वाचणार, तिसऱ्यांदा नोट्स वाचणार, म्हणजे तुम्ही एका अध्यायाचे 3 वेळेस रिव्हिजन करायचे 15 दिवसाचे. ओके सर, मग तुमचं डेली रुटीन काय होतं हे सगळं मॅनेज करण्यामध्ये? डेली रुटीन मध्ये आता समजा फायनल इयरला तर कसं होतं, म्हणजे अशी एक स्पेसिफिक अशी प्लॅनिंग नव्हती फायनल इयरला अभ्यास करताना. ठीक आहे, फायनल इयरला फाउंडेशन कोर्स जॉईन केलाय, कॉलेज करायचं, आणि जसं होईल तसं फाउंडेशन कोर्स मध्ये अभ्यास केला की ठीक आहे, जास्तीत जास्त आपण ट्राय करायचं, 1 रीडिंग 2 रीडिंग असा प्रयत्न केला की जेवढे ऑडिओ आहे तेवढं करायचा प्रयत्न केला. पण थोडंसं डिस्कशन वगैरे केलं. फायनल इयरला असं होतात. फाउंडेशन कोर्सला म्हणजे एवढं हे केलं नाही की जास्त मेहनत केली नाही, पण केलं, थोडंफार केलं. जसं होईल तसं, जसा वेळ भेटेल कॉलेज करून जसा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये केलं. त्यानंतर हे कॉलेजचं फायनल इयरचं झालं. जेव्हा इंटर्नशिप स्टार्ट झाल्यानंतर पहिलीच आमची सिव्हिलची होती. मग सिव्हिलच्या इंटर्नशिप मध्ये कसं झालं, सिव्हिलच्या इंटर्नशिप मध्ये जास्त वेळ भेटत नव्हता. सिव्हिल जालना सिव्हिल घेतलं होतं, मग तिथे वर्किंग असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम यायचा. मग सिव्हिल मध्ये चालू असताना करायचो, म्हणजे जसा वेळ भेटेल तसा करायचो. म्हणजे असं नाही की कम्प्लीटच बंद केलं. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते, म्हणजे बंद करायचं नाही. तुम्ही कोणतीही तुमची कंडिशन असेल, ठीक आहे, समजा एखादा आठवड्याचा 1-2 दिवसाचा गॅप पडला तर ठीक आहे, पण ते आपण कव्हर अप करायचं. त्यानंतर म्हणजे काही ना काही टच मध्ये ठेवा, अर्धा तास तरी वाचा तुम्ही रोज. समजा आता सिव्हिलचा तुमचा जो काही वेळ भेटतोय तर त्या वेळेतून थोडासा वेळ काढायचा, समजा 2 तास 4 तास 5 तास जो काय वेळ भेटायचा तुम्ही प्रोडक्टिव्ह युज करणं हे खूप गरजेचं आहे. हे झालं सिव्हिलचं. आणि पीएससीच्या वेळेस थोडासा मग मला टाइम भेटला होता. मग पीएससीच्या वेळेस सर्व व्यवस्थित ऑडिओ करणं, क्लासच्या हिशोबाने जाणं असं केलं होतं, पण अशी एक वेगळी काही प्लॅनिंग नव्हती. आणि डिस्कशन वगैरे पण हे जास्त होतं डिस्कशनचं,
त्यानंतर पुढे कॉलेजची इंटर्नशिप चालू झाली. मग कॉलेजच्या कॉलेजची इंटर्नशिप आमची फक्त 1 वाजेपर्यंत असायची. आता दुसऱ्या Okay. कॉलेजमध्ये सहसा 5 वाजेपर्यंत असते. आपल्या इथं कसं CSMS आमच्या इथं कॉलेजमध्ये 1 पर्यंत असते. मग त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट आम्हाला व्हायचा की समजा 9 ते 1 पर्यंत इंटर्नशिप, त्याच्यानंतर मग फ्री. मग समजा 1 नंतर काय करायचं, 1 नंतर लगेच जेवायला जायचं. जेवण करून आलं की थोडेसे 1-अर्धा तास झोप, 1 तास तरी झोप घ्यायची आणि 3ला बसायचं. 3ला बसल्यानंतर मग अशी प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं की समजा जो आहे स्लोट 3 ते 8 पर्यंत वेळ भेटायचा रीडिंग वगैरे. मग 3 ते 8 पर्यंत वेळ भेटायचा. मग या वेळामध्ये पहिले 3 ते 5 थोडंसं समजा ऑडिओ करायचं असेल किंवा सब्जेक्ट्स असतील किंवा एखादी संहिता वाचायचं असेल हे करायचं होतं. आणि नंतर 5 ते 8चा आमचा जो काय शेड्यूल होता ते डिस्कशनसाठी होता, कम्प्लीट डिस्कशन 5 ते 8चा. मग 5 ते 8 मध्ये मग वेगवेगळे समजा रॅन्डम नोट्स असतील, MRI असतील, रसशास्त्र, म्हणजे डिस्कशन करताना असं नाही डिस्कशन करायचं की फक्त हाच पर्टिक्युलर पोर्शन डिस्कशनसाठी ठेवला आहे आम्ही, असं नाही करायचं की हा सिलेबस पूर्ण आहे. मग AIPGTचा जो पूर्ण सिलेबस आहे ते प्रत्येक आम्ही गोष्ट सिलेबस डिस्कशन करायचं. मग त्याच्यामध्ये समजा संहिता असतील, सब्जेक्ट असतील, वेगळ्या सिरीजच्या नोट्स असतील, हे प्रत्येक गोष्ट डिस्कशन करायचं. मग त्या दिवशीच आम्ही ठरवायचो की हे डिस्कशन आज करायचंय, असं असायचं डिस्कशन. त्यानंतर ते झालं की मग संध्याकाळी 8 वाजता जेवण करायचं आणि 9-9:30ला बसायचं अभ्यासाला. संध्याकाळी 9-9:30ला अभ्यास, म्हणजे संध्याकाळी जास्त सहसा माझा अभ्यास होत नव्हता. आम्ही कॉलवर डिस्कशन करायचं होतं. तेव्हा सुद्धा डिस्कशन असतं. म्हणजे समजा मी 8 तास जर अभ्यास करत असेल तर मी जास्त 5 तास त्यातील डिस्कशन करायचं. जास्तीत जास्त महत्व मी डिस्कशनला दिलं. कारण कसं असतं, जेव्हा आपण स्वतः वाचतो तेवढं आपण कॉन्शियस नसतो. जेव्हा आपण एखादा मुद्दा वाचतोय, एखादी संहिता तो अध्याय वाचतोय, तेवढे कॉन्शियस नसतो. जेव्हा आपण एखादा अध्याय आहे तो मी पहिले वाचला आणि दुसऱ्याला जर सांगायचं, तेव्हा आपण खूप कॉन्शियस असतो. आणि समजा काही खूप अशा हे असतात, क्रिटिकल टर्म असतात, मग ते थोडंसं डिस्कशन मधून सोपं जातं. मग त्यामुळे संध्याकाळी सुद्धा डिस्कशन असते. समजा संध्याकाळी रसद्रव्य इत्यादीचं डिस्कशन करायचं. बरं, आता जसं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, तर मग तुम्ही कोणते क्लासेस जॉईन केले का किंवा त्याचा कितपत तुम्हाला फायदा झाला? हेच डॉक्टर अजित पाटील सरांचेच क्लासेस केले होते. फायनल इयर पासून माझे क्लासेस होते. फायनल इयर फाउंडेशन कोर्स 1 जानेवारी 2022 पासून मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. 1 जानेवारी 2022 पासून ते जवळपास 6 जुलै 2000 म्हणजे अजूनही आहे, म्हणजे काउन्सिलिंग सुद्धा. म्हणजे पूर्ण हे चालेल. आता जसं तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो रँक आहे तो AIR 76 आलेला आहे, तर टॉप करण्यासाठी तुम्ही कोणतं फॅक्टर इम्पॉर्टंट मानतात? आता यामध्ये फॅक्टर इम्पॉर्टंट मानायला फक्त एक फॅक्टर मानता येणार नाही. फक्त एक फॅक्टर असा असतो की बाबा तुम्ही ही गोष्ट केली की तुम्हाला भेटेल असं नाही होणार. यामध्ये खूप सारे फॅक्टर मॅटर करतात. जसं की त्यामध्ये पहिला फॅक्टर म्हणायचं झालं तर तुमचा फर्स्ट इयर पासून ते फायनल इयर पर्यंतचा अभ्यास मॅटर करतो. म्हणजे समजा आता ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत अभ्यास केलेला आहे, त्यांची सहसा सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर असते. आणि त्यांना समजा असे काही विद्यार्थी असतात की जे फक्त पेपर पुरता अभ्यास करतात, 15 दिवस, 1 महिना, 2 महिना असा अभ्यास करणारे असतात. पण जे रेग्युलर अभ्यास करणारे, समजा आता मी कसं की माझं कसं होतं की मी फर्स्ट इयर पासून अभ्यास करायचो, रेग्युलर जसा होईल तसा, ठीक आहे, म्हणजे डेली अभ्यास करायचो. मग त्यामध्ये मग फर्स्ट इयर पासून फायनल इयरचा जो काय अभ्यास करणार आहे रेग्युलर, त्यांना नक्कीच फायदा होतो. समजा आता मी केला तर मला जे पूर्ण इंटर्नशिपचे बॅच आहे त्याच्यामध्ये 4 ते 8 तास इनफ होता. म्हणजे मला खूप जास्त हे करायची गरज पडली नाही की 16 तास अभ्यास, 20 तास अभ्यास, एवढी काही आवश्यकता पडली नाही. कारण माझे पहिल्यापासूनच कन्सेप्ट क्लिअर होते आणि जास्त वेळ द्यायची गरज पडली नाही. हा एक मेन फॅक्टर. आणि असं नाही की समजा ज्यांचा फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत अभ्यास नाहीये, असं नाही की त्यांचं होणार नाही. पण समजा त्यांनी जर 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जर व्यवस्थित जिद्दीने चिकाटीने जर अभ्यास केला, समजा 16 तास, 12 तास, 18 तास, त्यांचं होऊ शकतं. असं नाही की समजा फर्स्ट केलेलं नाही आता, पण थोडंसं अवघड जाणं. म्हणजे जे रेग्युलर बेसिसवर अभ्यास करणार होते त्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतात, त्यांना सोपं जाणार. आणि जे आता समजा ते एवढा अभ्यास केलेला नसतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार. समजा मला जर 8 तास लागत असतील तर त्यांना ऑब्विसली 16 तास. म्हणजे एवढा अभ्यास करायची तयारी पाहिजेच. म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं हे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. हा एक फॅक्टर झाला. दुसरं फॅक्टर काय येतं की माझ्यासाठी म्हणजे टॉप करण्याबाबत डिस्कशन खूप महत्त्वाचं. खूप डिस्कशन. आता डिस्कशन कसं असतं, दोन प्रकारचं डिस्कशन असतं. मग यामध्ये कोणतं डिस्कशन येतं, एक येतं रीडर म्हणजे काय की समजा एखादा मी नोट्स वाचतोय किंवा
एखादा अध्याय वाचतोय तर समजा एका अध्याय मी एक्सप्लेन करून सांगणार अच्छा. आणि एका अध्याय झाला की समोरचा जो काय असते आपला Partner, पार्टनर तो एखादा अध्याय सांगणार. हे झालं रीडर डिस्कशन. ओके. दुसरं असते रीडर आणि लिसनर टाइपचं. ओके. म्हणजे एक जण वाचणार आणि एक दुसरं जण फक्त ऐकणार. फक्त ऐकणार. ओके. मग हे 2 टाईप मधून मग आता तुम्हाला कोणतं सूट होतं ते करायचं. आणि मी जो काय 70% तर मी डिस्कशन करायचं. मग डिस्कशनचा खूप फायदा झाला. सगळ्यात जास्त फायदा मला डिस्कशन. खूप महत्वाचं आहे डिस्कशन शिवाय काही हे नाही म्हणजे. आता हे झाला दुसरा फॅक्टर. तिसरा फॅक्टर येतो रिव्हिजन. मी तर म्हणतो नो रिव्हिजन नो सिलेक्शन. म्हणजे आता नो रिव्हिजन नो सिलेक्शन ही कन्सेप्ट आता मी माझ्या जे आहे रूम आहे ते तिथे लिहूनच ठेवलं. नो रिव्हिजन नो सिलेक्शन. त्यामुळे आता हे आपला जो काय आयुर्वेदाचा पार्ट आहे हे पूर्ण होलाटाईल आहे खूप. म्हणजे एवढे कन्सेप्ट मेन म्हणजे विद्यार्थ्यांना रुची नसते की बाबा हे असं असे थोडस आयुर्वेदाचं थोडस हे करतात, नको म्हणतात वाचायला, बोर होतं असं म्हणतात. पण हे जे काय असे जे काय होलाटाईल सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करणं मॅटर खूप मॅटर करतं. रिव्हिजन खूपच मॅटर करतं. त्याच्यामुळे नो रिव्हिजन नो सिलेक्शन हे लक्षात ठेवायचं. आता समजा 15 दिवसाचा टाइम पिरियड आहे. या 15 दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही 3दा वाचणं झालं पाहिजे. समजा 3 वेळेस तरी वाचणं झालंच पाहिजे. आणि यामध्ये पण काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता हा जो काय पूर्ण सिलेबसचा पोर्शन आहे 100% सिलेबसचा पोर्शन आहे. संहिता, फर्स्ट फायनल सब्जेक्ट इत्यादी गोष्टीमध्ये ह्याचा म्हणजे तुम्ही आता करताय. आता 3 रिव्हिजन करायचे पण 3 रिव्हिजन सहसा पॉसिबल होत नाही. मग 3 रिव्हिजन कशाच्या करायच्या आणि कशाच्या नाही करायच्या हे सुद्धा कळायला पाहिजे. मग यामध्ये 3 रिव्हिजन कशाच्या झाल्याच पाहिजेत. त्यामध्ये मेन गाभा असतो. आता हा जो काय पूर्ण सिलेबस आहे AIPGT त्यामध्ये हाय वेटेज आणि लो वेटेज आपण हे करायचं डिस्ट्रीब्यूट करायचं. हाय वेटेज सिलेबस मधून समजा 80 to 100 क्वेश्चन जे असतात 80 ते 100 क्वेश्चन हे हाय वेटेज सिलेबस मधून येतात. आणि लो वेटेज मधून समजा 20-30 क्वेश्चन जे असतात ते लो वेटेज मध्ये येतात. मग ते आपल्याला कळायला पाहिजे की हाय वेटेज सिलेबस कोणता आहे आणि लो वेटेज सिलेबस कोणता आहे. मग आता हाय वेटेज सिलेबस मध्ये काय काय येतं. मग हाय वेटेज मध्ये येतं संहिता. सगळ्या बृहत्रयी म्हणजे चरक, सुश्रुत, वाग्भट हाय वेटेज मध्ये. मग त्यामध्ये पण लो वेटेज पोर्शन येतो. जसं की चरक मध्ये काय आलं, कल्पस्थान आलं, त्यानंतर निदानस्थान आलं, इंद्रियस्थान. त्याला वेटेज काय 1 क्वेश्चन 0 ते 1 क्वेश्चन असं त्याचं वेटेज आहे. मग त्यामध्ये संहितेमध्ये पण येतो आणि ते थोडेसे छोटे स्थान असल्यामुळे होऊन जातं. मग त्याला वेळ किती द्यायचा हे सुद्धा कळायला पाहिजे. आता हे झालं. त्यानंतर सुश्रुत मध्ये काय कल्पस्थान आणि चिकित्सास्थान एवढं महत्वाचं. त्यानंतर वाग्भट मध्ये सर्वात जास्त हाय वेटेज म्हणायचं गेलं तर काय सूत्रस्थान आणि उत्तरतंत्र हे आहे. बाकीच्या एवढे स्थानाला वेटेज नाही. पण संहिता तर हाय वेटेज मध्ये धरायचं. संहिता झालं. सब्जेक्ट्स मध्ये रस, द्रव्य हाय वेटेज. त्यानंतर अजून दुसरे काश्यप संहिता हाय वेटेज मध्ये येतं. त्यानंतर सरांच्या MRI नोट्स हाय वेटेज मध्ये येतात. त्यानंतर आयुष JK हा जो काय पोर्शन आहे कोणता संहिता, रसद्रव्य, त्यानंतर काश्यप, त्यानंतर MRI आणि आयुष JK हा जो काय पोर्शन आहे हाय वेटेज आहे. त्याच्यामध्ये 80 ते 100 क्वेश्चन तुम्हाला ह्यामधून येणार. 100 सुद्धा म्हणू शकतो. पण हा जो काय पूर्ण सिलेबस आहे ह्या सिलेबसला तुम्ही 3 रिव्हिजन झाल्याच पाहिजे तुमच्या. आणि समजा जो काही लो वेटेज सिलेबस आहे लो वेटेज तुम्ही समजा एक रिडिंग किंवा 2 रिडिंग ठीक आहे. म्हणजे ते आता तर पूर्ण सिलेबस 3 वेळेस वाचणं होणार नाही. मग त्यामध्ये पण काय वाचायचं काय नाही वाचायचं हे जर आपण डिवाइड केलं तर ते नक्की तसं होऊन जातं. त्याच्यामुळे समजा लो वेटेज सिलेबस 1 किंवा 2 रिडिंग ठेवायचं आणि हाय वेटेज 3 वेळेस करायचं. अजून तिसरा अजून फॅक्टर येतो की सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. जर आता समजा तुमचा अभ्यास खूप आहे की बाबा तुम्ही क्लासमध्ये टॉप 25 मध्ये येत आहे, टॉप 3 मध्ये येत आहे, टॉप 5 मध्ये येत आहे, तुमचे फोटो क्लासमध्ये झळकताय, ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला तुमचा स्कोर चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण तुमचा जर स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल, स्कोर चांगला आहे जर तुमचा कॉन्फिडन्स नसेल की ठीक आहे मी पण तुम्ही म्हणत असाल की नाही होणार माझं आता क्लासमध्ये मार्क्स येतात पण फायनलला येणार नाही, असे जर तुमचं हे असेल निगेटिव्ह माइंड जर असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि समजा एखादा विद्यार्थी आहे ऍव्हरेज अभ्यास आहे पण ऍव्हरेज मार्क्स आहे पण त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स एवढा आहे किंवा माझं होणार मला माहित नाही की टॉप कोण करायले, टॉप 25 मध्ये कोण करायले, माझे मार्क्स किती येत आहेत, सध्या किती येत आहेत हे त्याला मॅटर करत नाही. फक्त त्याला माहिती आहे की माझं लागणार आहे, अभ्यास रेग्युलर आहे, कन्सिस्टन्सी आहे आणि त्याला माहिती आहे की माझं लागणारच आहे तर त्याचं होणार, नक्कीच होणार. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे.
त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार कधी पण टाळायचा, कॉन्फिडन्स ठेवायचा. फक्त माझं होणार. समजा आता मी अभ्यास करतोय आणि एक कोणीतरी आलं माझ्यापाशी आणि म्हणलं की खूपच अभ्यास करायला आणि मार्क्स येत नाही, असं तसं जर लागला तर ठीक आहे, आपण त्याला तोंडावर म्हणू शकतो की ठीक आहे माझं होणार नाही असं तसं म्हणायचं. ते आपण दुसऱ्याला काय म्हणतो हे महत्वाचं नाही. हे महत्वाचं नाही दुसऱ्याला काय बोलतोस. समजा मी तुम्हाला म्हणलं की माझं होणार नाही सर, माझा अभ्यास एवढा नाही चांगला, ही वेगळी गोष्ट झाली. पण समजा मी रूम मध्ये एकटा बसतो, एकटा अभ्यास करायला लागलो, तेव्हा मी स्वतःला हेच म्हणलं पाहिजे की माझं होणार आहे, माझं होणारच आहे. हे तुम्ही स्वतःला काय म्हणता हे जास्त महत्वाचं. सराउंडिंग एन्व्हायरमेंट, आता समजा सराउंडिंग सगळे तुम्हाला म्हणतात की तुझं होणार आहे, सराउंडिंग पॉझिटिव्ह आहे, सराउंडिंग पॉझिटिव्ह आहे की तुम्ही तुमचं होणार आहे. पण तुम्ही जर निगेटिव्ह असाल तर मग नक्कीच थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा एक फॅक्टर झाला. आता जसं तुम्ही सांगितलं की क्लासेसचे मार्क वगैरे असतात, तर क्लासेसमध्ये मॉक टेस्ट पण असते. काही स्टुडंट ते काय करतात, ते देत नाही. तुम्हाला याच्यावर काय मत आहे, का ती दिली पाहिजे, नाही दिली पाहिजे, त्याचा फायदा होतो की नाही होतो? फायदा तर नक्कीच होतो, पण एक चूक म्हणता येईल त्यांना. आता क्लासची जी मॉक टेस्ट आहे ती न देणं, किंवा रेग्युलर बेसिसवर ज्या टेस्ट होतात, मायनर टेस्ट असतील, मेजर टेस्ट असतील, मॉक टेस्ट असतील, त्या देणं खूप महत्वाचं आहे. समजा आता प्रत्येकच दिवशी तुमचा अभ्यास होईल किंवा प्रत्येकच टेस्टला तुमचा अभ्यास होईल असं तर होणार नाही. मग समजा एखाद्या टेस्टला अभ्यास नाही झाला तरी पण काय आपण टेस्ट सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. द्यायची. समजा अभ्यास असो नसो 10%, 20%, 50% जेवढाही अभ्यास तुमचा झालेला असेल त्यामध्ये तुम्ही काय करायचंय, ती टेस्ट द्यायची आहे. मग टेस्ट द्यायची, नुसती द्यायची का तर नाही. टेस्ट दिली तुम्ही व्यवस्थित शांत डोक्याने, कोणतीही चिटिंग न करता टेस्ट द्यायची. आणि जेवढे येतील तेवढे स्वतःला तुम्ही काय म्हणजे स्वतःबाबत काय राहायचं की प्रामाणिक राहायचं. माझा अभ्यास एवढा आहे, माझ्या अभ्यासानुसार एवढे एवढे ठीक आहे, मी अटेम्प्ट करणार आणि एवढे मला मार्क्स येतील आणि जे मार्क्स येतील ते माझेच आहे, दुसऱ्याचे एक्सेप्ट करायचं. निगेटिव्ह व्हायचं ना. आता खूप जणांचं काय होतं की मला मार्क्स येत नाही, मग थोडस निगेटिव्ह होतात. मग निगेटिव्ह झाल्यानंतर त्यांचं काय होतं ते मग तिथून थोडस प्रॉब्लेम तयार होतो. मग ते पुढच्या टेस्ट स्किप करणं, मग ते तिथे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे प्रत्येक मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर असं नाही की झालं टेस्ट दिली, मार्क्स आले, मार्क आले, झालं, विषय मिळाला, असं नाही करायचं. मॉक टेस्ट दिलेली आहे ना, मग त्या मॉक टेस्टचं इव्हॅल्युएशन करणं खूप महत्वाचं. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. समजा आता समजा 17 तारखेला 16 तारखेला पेपर झाला, तुम्ही दिला, तुम्हाला समथिंग मार्क पडले, 480 पैकी समथिंग 250 मार्क्स पडले किंवा 200-300 समथिंग मार्क पडले तुम्हाला. मग ते तुम्ही त्यानंतर तुम्ही ते सोडून द्यायचं नाही. जो काय पेपर होता तो व्यवस्थित बघायचा. जे आपले क्वेश्चन चुकले ते व्यवस्थित ते एक त्याच्यासाठी नोटबुक करायची. नोटबुक करून व्यवस्थित प्रत्येक क्वेश्चन त्यामध्ये लिहायचा. मग अनालिसिस करायचं, माझे कुठून चुकले, माझं काय. समजा सहसा चिकित्सास्थानातले माझे खूप चुकतात, मग त्यातून आपल्याला काय करणार की मला चिकित्सास्थानावर वेळ देणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तर तंत्राची चूक आहे. मग ते आपल्याला जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमचं चुकतंय काय, तुमच्या चुका कुठे होत आहेत, सिली मिस्टेक होत आहेत की तुमचं वाचन कमी पडतंय की तुमचं एखादा पर्टिक्युलर संहितेचं तुमचं जो ग्रीप आहे ती तेवढी बसलेली नाही. मग ते आपल्याला सेल्फ अनालिसिस, जे क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते केल्यानंतर आपल्याला कळतं. त्यामुळे प्रत्येक मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. प्रत्येक अभ्यास कितीही असो कसाही असो प्रत्येक मॉक टेस्ट द्यायची. त्यानंतर आणि त्याचं सेल्फ जे क्वेश्चन पेपर जे काय टेस्ट असेल ते सेल्फ अनालिसिस करून घ्यायचं आणि आपण कुठे कमी पडतोय त्या प्रत्येक कमतरता दूर करत 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 चालायचं. अच्छा, आता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्ट दूर करत 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 जायची, तर एक्झामच्या एका दिवसापूर्वी तुझी मानसिक स्थिती काय होती? आता जी सर्वांची होती माझी सर थोडस नर्वसनेस होते. पण आता संध्याकाळी आता पूर्ण दिवसभर तर ठीक आहे, मी स्वतःला हेच सांगत होतो की ठीक आहे मी खूप अभ्यास केलाय, मी फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत अभ्यास केलाय, इंटर्नशिपला पण मी खूप छान अभ्यास केलाय, मी माझं 100% दिलंय, आता जे होईल ते होईल आणि माझं होणारच आहे असा माझा पॉझिटिव्ह माइंड होता. पण थोडीशी आता पॉझिटिव्ह असलं तरी थोडीशी नर्वसनेस होते. संध्याकाळी एवढी काही छान झोप लागली नाही, समजा 2-3 तास एवढी झोप लागली, बस हे होतं. मग आता एक्झाम नंतर रिझल्ट आला, छान रिझल्ट आला, 350 आउट ऑफ 480, म्हणजे जे मी टार्गेट ठेवलं होतं. टार्गेट फिक्स करणं पण खूप गरजेचं आहे. समजा मी टार्गेट ठेवलं होतं 350 प्लस, हे असं माझं टार्गेट होतं. आणि 350 प्लस हा जो आकडा होता मी 100 वेळा, 200 वेळा, 300 वेळा प्रत्येक कुठेही मी रोज माझ्या हातावर काढायचं 350 प्लस 350 प्लस.
माझ्या प्रत्येक रूम जी होती त्या रूम मध्ये प्रत्येक ठिकाणी 350+ मी लिहिलेलं होतं, प्रत्येक भिंतीवर असेल, नोट्स मध्ये 350+ असेल. मग हे प्रकारे मॅनिफेस्टेशन तुम्ही करायला पाहिजे. आणि तुमचं हे टार्गेट तुमचं फिक्स झालंय तुमचं फिक्स, किंवा तुमचं हे टार्गेट आहे 350+ टार्गेट आहे. मग त्याच्यानुसार ते मॅनिफेस्टेशन तुम्ही करायचं की मला 350 पडताय. मग तुम्ही ती पॉझिटिव्हिटी हे लूज नाही करायची की 350 पडताय. आणि शेवटी मग 350+ टार्गेट ठेवलं सुद्धा आणि ते अचीव्ह केलं सुद्धा. आणि फायनलला सुद्धा मला स्कोर 350 आला, ऑल इंडिया रँक 76 आला आणि ओबीसी रँक 26 आला. मॅनिफेस्टेशन खूप महत्वाचं आहे. दररोज तुम्ही गोष्ट जर मॅनिफेस्ट केली की बाबा नाही मला पडणार आहे, तुम्ही स्वतःला ती गोष्ट जर सांगत राहिले की नाही माझा अभ्यास चांगला आहे, माझं होणार आहे, हे तुम्ही स्वतःला सांगत राहिले की ते गोष्ट नक्कीच होणार, हे 100% होणार. असं नाही की होणार नाही, पण तुमचा अभ्यास पण पाहिजे. असं नाही की तुम्ही नुसतंच म्हणताय होणार असं नाही. अभ्यास प्लस कॉन्फिडन्स प्लस मॅनिफेस्टेशन वगैरे इत्यादी गोष्टी. आता मग रिझल्ट आलाय, आता तुझे फ्युचर प्लॅन्स काय? फ्युचर प्लॅन साठी तर आता सध्या माझी ब्रांच मध्ये तर काय चिकित्सा ठरवली. सध्या बघू सेंट्रलला जर BHU किंवा IIला भेटलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा न्यू दिल्ली इथं भेटलं तर ठीक आहे. जर नाहीच भेटलं तर RA पोद्दार मुंबई इथे घेतलं. काय चिकित्सेमधून व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. आणि जे काय माझं गाव आहे उडवणे तालुका आहे तिथे सेटअप करायचं चांगला मेडिसिनचा. त्यासोबतच योगा ट्रेनर आहे मी स्वतः. तिथे योगासाठी एक पूर्ण हे करायचं, योगा इन्स्टिट्यूट वगैरे ओपन करायचं. इन्स्टिट्यूट म्हणजे योगासाठी क्लासेस ट्रेनिंग करायची, त्यानंतर एक जिम तयार करायची. म्हणजे सगळं हेल्थशी रिलेटेड. स्वतःचा दवाखाना, योगासाठी योगाचे क्लासेस प्लस जिम, एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा मला. अच्छा. एक वर्ष म्हणजे पूर्ण मल्टी माइंडेड आहात तुम्ही सध्या तरी. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम गरजेचं आता ह्या काळामध्ये. ट्रॅव्हलिंग एजन्सी स्टार्ट करायची. ओके. एक वर्षाच्या आत घ्यायची गाडी. माझं असं म्हणणं आहे, जसं तुम्ही म्हणताय की ट्रॅव्हलिंग एजन्सी स्टार्ट करायची, तुम्ही लोकांना का द्रव्यगुणचेच स्पॉट दाखवणार आहात? ट्रॅव्हलिंग म्हणजे अशी कॉमनची. अच्छा. ओके. समजा पहिले छोट्या गाड्या घ्यायच्या, समजा क्रुझर, स्कॉर्पिओ, बोलेरो वगैरे. म्हणजे तुम्ही पूर्ण असं काय म्हणतात पुण्याच्या कामाच्या याच्यात तुम्ही स्रोत मध्ये जायचा विचार चालू आहे तुमचा. ओके. आता हे जे नवीन विद्यार्थी आता पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहे किंवा त्याच्या पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? आता समजा जे फर्स्ट इयर पासून जे थर्ड इयर, आता नवीन विद्यार्थ्यांसाठी वेगळं आलंय. 3 वर्षामध्ये केलं. बरोबर. समजा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे जे विद्यार्थी असतात त्यांनी त्या वर्षाचा व्यवस्थित अभ्यास करा. माझं म्हणणं आहे की रेग्युलर बेसिसवर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण कसं जे रेग्युलर बेसिस, आता समजा जे त्यांचा रेग्युलर अभ्यास नव्हता पण त्यांनी 1 वर्ष अभ्यास केला, 1.5 वर्ष केला, त्यांना छान मार्क्स पडले, गव्हर्नमेंट पण भेटते, पण तिथे मग क्लिनिकल नॉन क्लिनिकल म्हणजे मनासारखं सीट भेटणार. मग जर तुम्हाला मनासारखं सीट पाहिजे असेल तर फर्स्ट इयर पासून जे काय आहे ते व्यवस्थित तुम्ही रेग्युलर अभ्यास करा. म्हणजे जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर जे आपण ज्या वर्षाची जे सब्जेक्ट आहेत ते फक्त केले तरी नफे. असं नाही की फर्स्ट इयर पासूनच पीजीचा अभ्यास करायचं, तो लोड घ्यायचा नाही. फर्स्ट इयरचा व्यवस्थित अभ्यास करायचा, सेकंड इयरचा व्यवस्थित अभ्यास करायचा. फाउंडेशन त्यानंतर फायनल इयरला गेलं समजा फोर्थ इयरला फाउंडेशन कोर्स नक्कीच जॉईन करा. फाउंडेशन कोर्सचा नक्कीच चांगला फायदा होतो. समजा आता इंटर्नशिप 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे येईल, दुसऱ्यांपेक्षा 1 वर्षाचा जास्त अनुभव. आणि कसं तुम्हाला मॅनेज करायचा, टाइम मॅनेज कसं करायचा, कशी ऑर्डर ऐकायची, कसं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या फाउंडेशन कोर्स मध्ये कळून जातात. आणि नक्कीच चांगला फायदा फाउंडेशन कोर्स हा होतो फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर इंटर्नशिप म्हणलं तर इंटर्नशिपला तर सर्वजण लावतात. आणि सांगायचं म्हणजे तर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचं आहे. समजा अभ्यास पहिला कसाही असू द्या, अभ्यास करायची तयारी ठेवा. आणि समजा स्वतःला सेल्फ अनालिसिस करा की मी फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत काय केलंय आणि आतून यापुढे काय करायची आवश्यकता आहे ते स्वतःच सेल्फ अनालिसिस करा. की माझा फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत अभ्यास ऍव्हरेज होता, पण मी आता इंटर्नशिप बॅच मध्ये चांगला स्कोर करू शकतो, चांगला अभ्यास करू शकतो, माझ्या अभ्यासाची कॅपॅसिटी आहे, त्याच्यानुसार मग हे करायचं. आणि समजा कोणी फर्स्ट टू फायनल एवढा काही खास अभ्यास करत नाही, समजा पासिंग करतात, असे काही विद्यार्थी असतात. मग त्यांनी स्वतःच अनालिसिस करायचं आणि त्यांनी करायचं की बाबा आपल्याला नेमकं करायचंय काय, गव्हर्नमेंटच करायचंय
तर मग आता जे आपण फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत केलं नाही ते आपल्याला करायचं. ओके. मग समजा आपल्याला 16 तास 18 तासाची तुमची मग अभ्यासाची तयारी पाहिजे. म्हणजे जो फर्स्ट इयर पासून फायनल इयर अभ्यास करणार आहे त्याला ऑब्विसली कमी वेळ लागेल, समजा 4 ते 8 तास लागेल. पण तुम्ही आता स्टार्ट करताय, मग तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात, म्हणून तुम्हाला टाइम हा खूप जास्त नक्की लागणारच. त्याच्यामुळे अभ्यासाची तयारी ठेवा. अभ्यासाची आता हे पहिल्यापासून सवय नसते, म्हणून ती अभ्यासाची तयारी करणं खूप गरजेचं आहे. 16 तास अभ्यास करावा लागणार. तर जसं तू म्हटला, समजा तू तुझं टाइम मॅनेजमेंट सांगितलं, डेली शेड्यूल सांगितलं, याच्या मागे कोणती इन्स्पिरेशन होते का की काय? ते तर आहे. आता मी खूप असं म्हणजे मिडल क्लास वगैरे नाही, म्हणजे लोअर मिडल क्लास म्हणते का असं आहे. ओके. लोअर मिडल क्लास मध्ये कसं म्हणजे माझे आई जे आहे ते बांगड्या भरायचं काम करते. ओके. म्हणजे बांगड्या विकायचं काम किंवा बांगड्या भरायचं काम ते करते. त्यानंतर भाऊ जो आहे, भाऊ असे दुसऱ्याच्या घरामध्ये शिलाई मशीन दुरुस्ती करायचं काम किंवा इत्यादी काम करतो. मग थोडीशी जी परिस्थिती होती म्हणजे एकदम म्हणजे आमच्या परिस्थितीला की शिकू शकत नाही एवढी आमची ही नाही की बाबा आम्ही आमच्या लेकराला शिकवू शकतो, एवढी आमची परिस्थिती नव्हती की आम्ही ह्याला शिकू शकत नाही, तेवढा पैसा आम्ही म्हणजे घालू शकत नाही. तरी पण माझे जे भाऊ होता किंवा आई होतं त्यांनी खूप खूप कष्ट केले, मरणाचे कष्ट केले, दिवसाचे रात्र दिवसभर रात्रभर कष्ट केले. आणि शेवटी मला जे सर्व त्यांनी दिलं की बाबा असं कधीच नाही झालं की मला कशाची कमतरता पडली. मी इथं असताना मला जे पाहिजे ते जेवढे पैसे लागतात तेवढे दिले. म्हणजे मग ती जी काय त्यांची जाणीव होती एक प्रकारे घरच्यांच्या कष्टाची जाणीव. असं नाही की मी सुद्धा मी फक्त अभ्यासच केला असं नाही. मी सुद्धा समजा पहिले काम करत करत शिकलेलो आहे. म्हणजे समजा कापड दुकानावर कामाला जा किंवा लोकांच्या रानामध्ये कापूस वेचायला जा किंवा म्हणजे असे वेगवेगळे काम करणं, मग रांगोळी विकणं किंवा त्यानंतर बांगड्या विकणं, असे मग सीझन वाईज म्हणजे असे काम करत करत शिकलेलं असते. आणि ते धागेदोऱ्याचं दुकान असते, ते धागेदोऱ्याचं दुकान म्हणजे असं जत्रेमध्ये दुकान लावणं, बाजारात दुकान लावणं, अशा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे जे माझ्या भावाने मी म्हणजे गरिबीची जी जाणीव असते ती जाणीव होते. मग त्याच्यामुळे मला असं दुसरा काही मोटिवेशनचा सोर्सची काही आवश्यकता पडली नाही की बाबा मला जाणीव आहे. जर समजा आता घरच्यांनी मी एवढे पहिल्यापासून कष्ट केले, घरच्यांनी एवढं रक्ताचं पाणी केलंय आपल्यासाठी, मग त्यांना काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे आपल्याकडून. त्याच्यामुळे ती एक जाणीव होती आणि मला करायचं होतं. माझ्या घरची परिस्थिती मला बदलायची होती आणि एक सुवर्ण संधी जी म्हणताय ती सुवर्ण संधी चालून आली होती आणि ती मिस करणं म्हणजे खूप माझ्यासाठी गिल्टी फील झालं असतं. म्हणून मी ठरवलं की ही यावेळेस फोडायचं. त्यामुळे खूप अभ्यास केला, चांगला अभ्यास केला आणि सर्वांच्या ब्लेसिंग्स होत्या माझ्या मागे. माझे ज्युनियर असतील, सिनियर असतील, माझे बॅचमेट असतील, मेसवाले काका असतील, सगळ्यांचे टीचर्स असतील, सगळ्यांच्या ज्या ब्लेसिंग्स असतात त्या सगळ्या ब्लेसिंग्स होत्या, पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. मी स्वतः पॉझिटिव्ह होतो, त्यामुळे हे शक्य झालं. चालेल. आजचा ही मुलाखत खूप छान झाली. डॉक्टर सरांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केले, चांगली मुलाखत दिली, तर त्यांचे एकदा धन्यवाद. थँक्यू.